मित्रांनो, आपला भारत देश हा खूप शूरवीरांचा देश आहे. या पावनभूमीत खूप मोठमोठ्या राजा महाराजांचा जन्म झालेला आहे. या राजांनी आपल्या देशासाठी आणि आपल्या मातृभूमीसाठी स्वतःच्या जीवनाची बाजी लावून लढाया केल्या आहेत आणि आपले स्वतःचे बलिदान दिले आहे. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये अशाच 7 शूरवीर राजांची कहाणी जाणून घेणार आहोत. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर चला तर न वेळ गमावता व्हिडिओला सुरुवात करूया. तर नंबर 7 वरती आहे पृथ्वीराज चव्हाण. मित्रांनो, पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म 1166 मध्ये अजमेर राजस्थानमध्ये झाला होता. ते खूप शूरवीर होते आणि हुशार सुद्धा होते. ते 13 वर्षाचे असतानाच राजा बनले होते. त्यांनी दिल्ली आणि अजमेरवरती खूप वर्षे राज्य केले. त्यांच्या आयुष्यात खूप मोठमोठ्या लढाया त्यांनी केल्या आणि सगळ्याच लढाया ते जिंकले. त्यांनी कधी हार मानली नाही, पण एका लढाईमध्ये त्यांचा पराभव झाला आणि त्याच लढाईमध्ये त्यांचा मृत्यू सुद्धा झाला. तर नंबर 6 महाराणा प्रताप. मित्रांनो, महाराणा प्रताप सुद्धा खूप मोठे शक्तिशाली राजा होते. त्यांच्या ताकदीचा अंदाजा लावायचा म्हणजे त्यांची उंची ही 7 फूट 4 इंच एवढी होती. त्यांच्या हातात असलेला भाला हा 81 किलोचा होता. तर त्यांच्या अंगावरती असलेले कवच हे 72 किलोचं होतं. एवढे ते शक्तिशाली राजा होते. त्यांचं बलाढ्य शरीर पाहून दुश्मन ठार कापायचे. मित्रांनो, त्यांचा घोडा सुद्धा हा खूप बलशाली होता. त्यांच्या घोड्याचं नाव चेतक होतं. तर नंबर 5 वरती आहे अकबर. मित्रांनो, या अकबरने मुघलांची संख्या ही 3 पटीने वाढवली होती. अकबर हा खूप हुशार आणि चतुर राजा मानला जातो. त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावरती अनेक युद्ध जिंकले होते. अकबरकडे खूप मोठं सैन्यबळ होतं. अकबर हा स्वतः मुस्लिम राजा असून तो हिंदू धर्मांची आणि इतर धर्मांचा खूप आदर करायचा. 4 वरती आहे छत्रपती संभाजी महाराज. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती आधारित असलेला चित्रपट म्हणजे छावा हा सुपरहिट ठरलेला आहे. या चित्रपटाने 300 कोटीचा आकडा पार केलेला आहे. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात 120 लढाया लढल्या आणि संपूर्ण लढाया जिंकल्या सुद्धा. आणि यामध्ये संभाजी महाराज एकही लढाई हरले नाही. आणि असा होता आपला हा राजा. मित्रांनो, संभाजी महाराजांना मुघलांनी पकडल्यानंतर त्यांचे 40 दिवस खूप छळ करण्यात आला. त्यांच्या डोळ्यात लोखंडी सळ्या घालण्यात आल्या. त्यांची नखं छाटली गेली. तरी सुद्धा संभाजी महाराजांनी इस्लाम धर्म कबूल केला नाही. आणि औरंगजेबाने संभाजी महाराजांची त्यानंतर 40 दिवसानंतर क्रूरपणे हत्या केली. तर नंबर 2 आहे चंद्रगुप्त मौर्य. मित्रांनो, चंद्रगुप्त मौर्याने मौर्य समाजाची स्थापना केली होती. चंद्रगुप्त मौर्याने आपल्या आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांनी चाणक्यकडून शिक्षा घेतली आणि नंदवनचा शेवट केला. त्यांनी भारतावरती 321 इसवी सन पूर्व आणि पासून ते 298 इसवी सन पूर्व पर्यंत राज्य केले. तर नंबर 1 आहे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, असा कोणी सुद्धा सापडणार नाही ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नसेल. मित्रांनो, महाराजांचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1630 मध्ये पुणे शिवनेरी किल्ल्यावरती झाला होता. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे खूप शूरवीर आणि चतुर राजा होते. त्यांच्या नावाने मुघल आणि इंग्रज थार कापायचे आणि त्यांच्या अंगावरती काटा फुटायचा. छत्रपती शिवाजी महाराजांना आज पण लोक देवासारखं मानतात आणि त्यांची देवासारखी पूजा करतात. मित्रांनो, शिवाजी महाराज यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 मध्ये झाला आहे. तर तुम्हाला यामधला सर्वात वीर आणि खतरनाक राजा कोणता वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया अशीच एक नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना, धन्यवाद.